बाकी सगळं आवरलं तुम्ही? असेच जाणार आहात का? तुम्हाला नाही वाटत तुम्ही काहीतरी विसरताय? ओ ते इश्श, ते नाही काही. विंधळेच आहात तुम्ही. कुछ कुछ होता है मधल्या शाहरुख खान सारखे झालायत. म्हणजे खाली बघा. ओ सुई. टोचेल ते. थँक्यू. कधी कधी तू नसतीस तर काय झालं असतं? कधी कधी तू नसतीस तर काय झालं असतं म्हणजे काय? हा, काय अर्थ आहे या वाक्याचा? काय बोलतोयस तू? ते वाक्य असं आहे, मला असं वाटतं ग की तू जर नसतीस तर काय झालं असतं. काय चाललंय? तुम्ही काय करताय? नवरा बायको असे वागतात का? पण मीनल, नवरा बायको असेही वागत नसतील. हो, आणि असेही वागत नसते. तुम्ही गप्प बसा. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहेत तुमच्याकडे. सरका सरका. कळते का तुम्हाला तुम्ही काय करताय ते? हा, तुम्ही अभिनय करताय. कबीर काय सांगतो माहितीये का? अरे देवा. कबीर म्हणतो की अभिनय करताना खरं राहणं फार कठीण आहे. तेच सगळ्यात कठीण असतं. म्हणजे 100% जरी नाही जमलं तरी त्याच्या जवळपास जायचा तरी प्रयत्न केला पाहिजे ना आपण. नाही, मला ते कळतंय, पण नेमकं काय करायचं ते कळत नाहीये मला. ठीक आहे, चला भांडा स्टार्ट. भांडा? मग नाही नाही, मी भांडणार नाहीये. रेवा हे सगळं बघेल आणि जाऊन सांगेल घरी की भांडतात. घोळ होईल सगळा. नको. अरे बापरे, नको, परत टेन्शन नको. ओके. येस. आता राकेश रेशमाच्या केसातून हात फिरवेल आणि म्हणेल आय लव्ह यू. मी? मग काय मी? आय लव्ह यू. सुरू. चला. हा, टोचेल ना, मी धरते. थँक्यू. केसातून. अरे हा. मीनल राहू दे, मला नाही जमणार आहे. खूपच अवघड आहे. ठीक आहे, जाऊ दे. मग येऊ दे रेवाला आणि मग बोंबलत बसा. तिला मागच्या वेळेलाच संशय आला होता आणि या वेळेला तर केतन पण येणार आहे. ते ठीक आहे, पण त्याला नक्की कळेल. तिचं ठीक आहे म्हणजे काय? ती मूर्ख आहे का? हो, म्हणजे ती गुणी, साधी, सरळ, निष्पाप, गोड बछड आहे ना आपली छोटी बहीण. मग त्यांची येण्याची वेळ झाली. तुम्ही लवकर करा, मी सांगते. नंतर वाट लागेल. हो हो रेश्मा, चल लवकर. आय एम सॉरी, पण हे पकड. हा, पटापटा. हा, थँक्यू. थोडं. हा हा. तिकडे. अहो, ते टोचेल ना तू. ताई. येस. अरे मीनल ताई. सॉरी हा, म्हणजे ऍक्च्युली अर्जंट काम निघालं मुंबईत, त्यामुळे अचानकच यावं लागलं. अरे त्याच्यात काय एवढं, उलट सांगितलं तुम्ही आधी, बरं झालं. तेवढी आम्हाला ऍडव्हान्स मध्ये तयारी करता आली ना. तयारी म्हणजे? अगं तुझ्या ताईला नाही का सगळ्यांना खायला प्यायला घालायची खूप हौस आहे. मग त्याच्यासाठी तयारी करायला तिला वेळ मिळाला. पण मीनल ताई, मला एक गोष्ट नाही आवडली.
म्हणजे राकेश जिजूंना आणि ताईला तुम्ही प्रायव्हसी देता का नाही, का इथेच असतात? रेवा, राकेश, आय मीन भाऊजी, जिजू कुठे नाही आहेत का आज घरी? हॅलो एव्हरीवन. हॅलो. अय्या, बाकी सगळी तयारी केलीत, एक विसरलात. ओ ते 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 कसं विसरेन मी? इश्श, ते नाही काही, हे. ओ काय आत्ता आलोय आपण, लगेच काय? आणि लगेच निघायची वेळ पण येईल, पण तू काहीच बोलणार नाहीस. पाहिलंस ना त्यांच्यामध्ये किती प्रेम आहे. अरे जिजूंना लगेच कळतं की ताईला काय वाटतंय ते. आता मगाशी बघितलंस ना, आपण आलोय म्हणून ताई म्हणाले की ऑफिसला जाऊ नका, तर ते घरीच थांबले. सुट्टी घेतली आज त्यांनी. किती ऐकतात ताईचं. आणि तू तू माझं काहीच ऐकत नाहीस. अरे हा टॉवेल मी 1000 वेळा सांगितलं बाहेर आणू नकोस. काय प्रॉब्लेम आहे या टॉवेल मध्ये? हा टॉवेल आहे ना, तू तुझ्या घरामध्ये असं घालून फिरत असतो ना, ते मला अजिबात आवडत नाही. तो आत ठेव. बाय द वे, तुझे जे राकेश भाऊजी आहेत ना, ते पण घरात टॉवेल घालून फिरतात. आणि नुसते घरात फिरत नाही तर ते तर ऑफिसला जायला पण टॉवेल घालतात. गप्पा बस. ते त्यांचा टर्कीचा टॉवेल असतो. ठीक, हा व्हाईट टॉवेल आहे. ओके, ठेवलं. आता सांग, काय म्हणणं आहे तुझं? हे बघ, माझं एवढंच म्हणणं आहे की तू जिजूंशी जाऊन बोल आणि त्यांच्याकडून सुखी संसाराच्या टिप्स घे. टिप? अरे यार, की तू ऐकणार आहे माझं प्लीज. ठीक आहे, जातो. सॉरी, हे इथे ठेवलं. थँक्यू. तुम्ही कामात असाल तर मी नंतर येतो. नो प्रॉब्लेम. इट्स ओके. बोला. नाही म्हणजे तसं काही महत्वाचं नव्हतं. तुम्ही कामात असाल तर काम कंटिन्यू करा, मी नंतर परत येईन. हा ओके, फाईन. थँक्यू. नाही म्हणजे तसं महत्वाचंच बोलायचं होतं मला. अरे मग बोला ना. हा, मला ऍक्च्युली ते हे हवं होतं. डोंगल? नाही डोंगल नाही, ते हे पैसे? नाही पैसे नाही, मला ते टिप्स हव्या होत्या. हा म्हणजे मला सुखी संसाराच्या टिप्स हव्या होत्या. टिप्स. ओके.
टिप्स. हो म्हणजे रेवा म्हणाली, राकेश जीजू बघ. टिप्स. आलं होतं माझ्या लक्षात. रेवाने तुम्हाला माझ्याकडे पाठवलंय टिप्स साठी. आलं होतं माझ्या लक्षात. तर कसं आहे मित्रा, म्हणजे सगळ्यांच्या केसेस वेगवेगळ्या असतात, पण एक गोष्ट कॉमन असते. आयुष्यात कधीही तुम्ही आपल्या बायकोचं म्हणजे किंवा होणाऱ्या बायकोचं ऐकायचं असतं. नाही पण नाही, ऐकावंच लागतं. ऐकावंच लागतं. नाही पण ऐकायचा काहीच प्रॉब्लेम नाहीये ना. म्हणजे कसं आहे, ऐकायचा काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण पण ना मला कळत नाही नक्की काय हवं असतं. तिच्या मनात काय चाललंय ना तेच समजत नाही. हा आलंय माझ्या लक्षात आलंय. बट नो मॅन नोज व्हॉट वुमन वॉन्ट्स एक्झॅक्टली. केतन, नाही पण कधी कधी कळतं ना काय हवं असतं तिला. हा म्हणजे कसं आहे, म्हणजे आता बऱ्याच वेळा कळतं तिला काय हवंय. म्हणजे आता जसं की तिला वाटतं की मी तिला ना फिरायला घेऊन जाऊ. हा पण पण आता जर मी घरच्यांना विचारलं ना तिला फिरायला घेऊन जाऊ का, तर घरचे म्हणतात आता लग्नच तर होणार आहे ना, मग कशाला फिरायला जावं लागते. तसा प्रॉब्लेम आहे. पण आता काहीतरी मॅनेज करून कसं बस घरच्यांकडनं परमिशन काढली आणि तिला विचारलं की बोल आता तुला कुठे फिरायला जायचंय, तर ती म्हणते हेच तुला कळत नाही. तुला सगळं सांगावं लागतं. नाहीतर राकेश जीजू बघ, त्यांना काहीच सांगावं लागत नाही. राकेश जीजू बघ, त्यांना सगळं कळतं. राकेश जीजू बघ, त्यांना रेश्माताईचं मन अगदी सहज कळतं. राकेश जीजू बघ जा त्यांच्याकडनं जरा टिप्स घे. मग द्या आता टिप्स. राकेश जीजू टिप्स. एवढं सगळं साचलंय, म्हणजे एवढं सगळं बोलायचं होतं ना तुला माझ्याशी. हा कळलंय मला. आलंय लक्षात माझ्या. एकंदरीत कसं असतं ना मित्रा, मुलींना सरप्राईजेस फार आवडतात. म्हणजे आपल्या मनात असतं ती जबाबदारी आपल्याला नको असते. एखादी जागा तिला नाही आवडली तर नंतर उगाच वाद नको, अशी घालमेल आपल्या मनात असते. मग आपण तो विषय टाळू लागतो. पण जर या उलट आपण तिला म्हणालो की चल बस गाडीवर, आपल्याला जायचंय, ते तिला आवडतं. हा म्हणजे हे असंच आहे, चेंडू भिंतीवर मारला परत येतो. तो जितका दूर भिंतीवर मारशील तितका जवळ येतो. जितका लांब भिंतीवर आपटशील तेवढाच तो जवळ पसेल. जितका लांब सॉरी, डिस्टर्ब केलं का मी? नाही ठीक आहे. अगं मी फक्त त्याला टिप्स देत. कशाला? सहज बोलत होतो आम्ही. हा नाही छान आहे, चालू दे. केतन, सगळं विचारून घ्या ह्यांना. बायकांची सायकोलॉजी पूर्ण कळते ह्यांना. लाइटर हवा होता मला. पोहे करायचे केतन, म्हणून लाइटर हवाय. लाइटर
तू लायटर शोधतेस? आय मीन तुझ्याच घरात तू लायटर शोधतेस? नाही, कारण अकोल्याला ही होती ना तेव्हा तिला घरात कुठली वस्तू कुठे ठेवली नाही एक्झॅक्टली माहिती असायचं. आणि आता स्वतःच्याच घरात लायटर शोधते. काय आहे ना केतन, तिकडे कोणी पसारा घालायला नसायचं ना, नाहीतर हे नाही, पण संसार म्हटलं की असा गोंधळ चालायचाच नाही का? आय एम सो सॉरी. आज चुकून तिसऱ्या ड्रॉवर मध्ये मी ठेवलाय तो. थँक्यू. हा मेन्शन नॉट. आणि सॉरी. संसारात काय चालायचंच. ते बोलते. झालं का भाऊजींशी बोलणं? रेवा, तुला असं नाही वाटत म्हणजे रेश्माताई आणि राकेश जीजू काहीतरी गडबड आहे? अरे हो. हे बघ, तू आधीच त्यांच्यावर संशय घेतला होतास वेड्यासारखा. नाही हे बघ, त्यावेळेस श्यामची चुकी होती. त्यांनी काहीतरी त्यांना बघितलं होतं आणि त्याचा गैरसमज झाला. यावेळेस मी बघतोय ना ते अशा छोट्या छोट्या चुकांवर पण एकमेकांना लगेच माफ करतात यार. म्हणजे थोडंसं काही चुकलं ना की सॉरी सॉरी सॉरी, मग दुसरा म्हणतो लगेच नो नो इट्स ओके इट्स ओके. संसारात काय असं होतच. असं कधी होतं का यार? म्हणजे असं लगेच कोणी माफ करतं का? अरे असंच असतं. पण अजिबातच नाही यार. म्हणजे किती त्याग खेळतात, थोडंसंही भांडत नाहीत. असं कधी असते का? काय हे काय? काय हे? अरे किती वेळा सांगायचं तुम्हाला, धुण्याचे कपडे वेगळे आणि धुतलेले कपडे वेगळे. 2 बास्केट्स केले आहेत ना त्याच्यासाठी. काय झालंय? जरा भांडा माझ्याशी. अरे पण का? त्या दोघांना संशय येतोय. आपण फक्त गुळगुळू बोलतो एकमेकांची, भांडत नाही. भांडा. काय विचारतेय मी? का मुद्दामून दुर्लक्ष करताय? काय बोलू मी? हा मी काय बोलू? मला कसं कळणार कोणती बास्केट कोणती आहे ते? हा, दोघांचे रंग सारखेच आहेत ना. हा, कसं कळणार? रंग सारखे असले तर काय झालं? उंच्या वेगळ्या आहेत ना, आणि साईजही वेगळे आहेत. साईज वेगळी आहे तर काय करू? फुटपट्टी घेऊन मोजत बसू का मी? आणि मग टाकू का सगळे कपडे? मी ना तुम्हाला काही बोलले तरी तुमच्याकडे प्रत्युत्तर असतच. आता काय करायचं मी? दरवेळेला तुम्ही असंच करता. फक्त मीच रागवत बसायचं का? का करता तुम्ही असं? आय एम सॉरी. गेली सोडत. सॉरी. अगं नाही ताई, भांडणही होतच राहतात. आम्ही सुद्धा भांडतो ना. हो ना, ही तर किती भांडते. आय मीन आम्ही दोघेही किती भांडतो सतत. जाऊ दे ग, किती सांगायचं यांना? माणसाच्या सवयी बदलतात का? झालं तुझं समाधान? भांडत नाही असं म्हणत होतास ना, तुझीच नजर लागली. सॉरी, हीच बोललोय मी. चला, आम्ही झोपतो इथे दोघी. तू आज झोपशील ना? हो चालेल. अगं ताई, तू कशाला बाहेर झोपतेस? तू आज झोप ना. केतन म्हणाला की आम्ही इथे ऍडजस्ट करू. हा? हो का? नको, पण कशाला ना उगाच. एक दिवस मला काय जातोय बाहेर झोपायला. झोपते मी इथे हिच्या बरोबर. तू जा.
अगं तसं नाही, म्हणजे केतनला काम करायचंय ना, त्यामुळे जागरण होईल आणि लाईट पण सुरू राहतील ना. आणि मी इथे झोपते ना सोफ्यावरती, आणि केतन झोपेल खाली. देवा. रेश्मा. बघ ताई, जिजूंना ना तुझ्याशिवाय करमतच नाही. तू जा ना, ते बोलवतात ना. देवा. रेश्मा. आले.